श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. सद्गुरू म्हणजे श्रद्धा, सद्गुरू म्हणजे आदर, सद्गुरू म्हणजे स्वामी आईचाच पदर, सद्गुरू म्हणजे संकटाकाळी बाहेर पडण्याचा मार्ग, ज्ञान आणि स्वानुभवाचा स्वर्ग, पीडा आणि वेदनेसाठी शब्दाचा मलंग. सद्गुरू म्हणजे अध्यात्माचा रेशीम, सद्गुरू म्हणजे चंदनाची थंडगार उटी, आईने लेकराला उगाळून दिलेली उटी. सद्गुरू म्हणजे उपाय, सद्गुरू म्हणजे काढा, निस्वार्थ मार्गदर्शनातून निर्माण झालेला ओढा, शिष्याच्या कल्याणासाठी मोलाची साथ. सद्गुरू म्हणजे न दिसणारा भगवंताचा आपल्या डोक्यावर पाठीवरचा हात. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. बाळा, आज तुमच्या मनातील इच्छा 1% मी पूर्ण करणार आहे. जास्त चिंता करत असतील तर हा संदेश तू 2 मिनिट ऐकून घे. तुझ्या रडक्या जीवनात सुखाचा चमत्कार आज होणार आहे. तुझी प्रत्येक प्रार्थना आता मी पूर्ण करणार आहे. होय बाळा, तू रडू नकोस. या क्षणी तू ज्या श्रद्धेने माझ्याजवळ आला आहेस, ती तुझी प्रार्थना आज मी ऐकलो आहे. हे पवित्र क्षण आहेत. या क्षणात तुझे आयुष्य आता मी बदलणार आहे. जर माझ्यावरती तुझा विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करून या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असा जयघोष करायला विसरू नको. माझ्या प्रिय बाळा, मी तुझ्या प्रत्येक श्वासात आहे. तू गप्प बसतोस, पण तुझ्या मनातल्या प्रत्येक स्पंदने मला समजतात. तुझ्यावर असणारा माझा प्रेम वाऱ्यासारखं आहे. दिसत नाही, पण तुला सतत स्पर्श करतं. किती वेळा तू कोसळलास, पण मी तुला परत उभं केलं. कधी तुला हरू दिलं नाही. जिथे तू रडलास तिथे मी तुला हळूच कुशीत घेतलं. तुझं डोकं माझ्या मांडीवर ठेवलं आणि तुझं दुःख माझ्या हृदयात सामावून घेतलं. माझ्या आशीर्वादाचं वजन फार हलकं आहे, पण त्याची शक्ती फार अफाट आहे बाळा. आणि माझे ते सर्व आशीर्वाद आता तुला प्राप्त होणार आहे. तू माझा लाडका भक्त आहेस आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. स्वामी भक्तांनो, तुम्ही तुमच्या स्वामीवरती प्रेम करत असाल तर होय स्वामी आई, मी तुझं बाळ आहे असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. बाळा, हे खूप महत्त्वाचे संदेश आहे. माझ्या समोरून तू जाऊ नकोस. जे झालं ते झालं. आता तुझा प्रत्येक अश्रू चमत्कारात बदलणार आहे, हे नक्की स्वामी माऊली म्हणतात. तुझ्या सर्वात मोठा आशीर्वाद फक्त 5 मिनिटावर आहे. तू लक्षात ठेव, ही 5 मिनिटे ऐक, नाहीतर तू आयुष्यभर तू रडत बसेल. तुझ्या चमत्काराची वाट बघत होतास, प्रार्थना करत होतास. त्याच्या दाराशी तू उभा आहेस आणि ते आशीर्वाद मला तुला द्यायचे आहेत. ते तू चुकू नकोस. जर तू सज्ज असेल तर होय देवा, मी सज्ज आहे असे टाईप करा. वाट पाहून तुम्ही थकला आहात. होय, मला माहीत आहे. मला माहीत आहे की तुम्ही खूप रात्री शांतपणे रडलेले आहात आणि तेव्हा इतरांना वाटलं की तू खूप शांत आहेस. आता तुला न बोलणारी लोक तुला बोलायला लागतील, तडपडतील. विश्वास ठेव, सर्व काही आता तुझ्या आयुष्यात ठीक होणार आहे. देव तुमच्या आयुष्यात गुरुमित्र, सहकारी, देवदूत आता पाठवत आहे. देव तुमच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती पाठवत आहे जे तुम्हाला धीर देईल, आधार देईल, तुमचा आत्मविश्वास वाढवेल, तुम्हाला पूर्णपणे मदत करेल. तुमच्या आयुष्यातील गोष्टी जेव्हा कठीण असतात, त्यामुळे देव तुमच्या सोबत असण्याची इच्छा करतो, जेणेकरून तुम्हाला ते पूर्णतः जमेल की कोणतीही गोष्ट किती कठीण आणि कणकर असली तरी ते आपल्याला तोडू शकत नाही. कारण आपला देव, आपला भगवंत, आपला परमेश्वर आपल्या पाठीशी असतो. फक्त आपल्या भगवंतावरती विश्वास ठेवा आणि आपले कर्म तुम्ही करत राहा.
देवाचा संदेश म्हणजे प्रेम, आपुलकी. आपल्या आजूबाजूच्यावर तुम्ही प्रेम करा, त्याच्याबरोबर आपुलकीने वागा, तर देवसुद्धा तुमच्यावर नक्कीच प्रेम करत असतो. देवाकडे एक असा संदेश आहे ज्याने तुमचं जीवन, तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतो. देव तुम्हाला शहाणपण, परिपक्वता आणि प्रेमाच्या नवीन स्तरावर नेहमी इच्छितो. देवाला जगात बदल घडवण्यासाठीच, चांगले करण्यासाठीच तुमचा वापर करायचा आहे. जर तुमचा देवाच्या शक्तीवर पूर्ण विश्वास असेल तर स्वामी माऊली माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि हा संदेश 2 जणांना शेअर करा. स्वामी माऊली आज तुमच्याशी बोलत आहे की बाळा, आता तुझ्या आयुष्यात आनंदाची बातमी येणार आहे. या क्षणापासून तुमच्या आयुष्यात मोठा प्रभाव घडणार आहे. तुला येणाऱ्या आठवड्यात माता लक्ष्मीची कृपासुद्धा होणार आहे. तुझ्या घरातील दुःख, दारिद्र्य, कलेश पूर्णपणे निघून जाणार आणि तुझ्या आयुष्यात भरभराट नक्कीच होणार आहे. तुमच्याकडे देवाचे आशीर्वाद घेऊन हा संदेश आला आहे, तेव्हा तुम्ही हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये माझा देव, माझे स्वामी असे टाईप करा. बाळा, आता पुन्हा परत तुझे हसणे, तुझे आनंद तुझ्या चेहऱ्यावर परत दिसू लागेल, कारण आता आम्ही तुझ्यापर्यंत आलो आहोत. फक्त तुला आनंदी सुखात ठेवण्यासाठी, तुला आशीर्वाद देण्यासाठी. तुझी तळमळ आता थांबेल. तू फक्त माझा एकनिष्ठ भक्त आहेस, जेणे की तुझे निर्मळ सेवा आमच्यापर्यंत पोचली आहे. ती सेवा आम्ही केली आहे. खूप वेळा असे होते की काही मागताना तुझे डोळे पाणवतात. तुझ्यासाठी, फक्त तुझ्यासाठीच, तुला सुखी आनंदी पाहण्यासाठी आम्ही तुझ्याकडे आलेलो आहोत. माझ्या लेकरा, आता काळजी करणे, चिंता करणे सोडून दे. तुझ्यासाठी प्रगतीचे असे मार्ग आता उघडणार आहे की त्यात तू प्रवेश करतात. तुझी प्रत्येक इच्छा, प्रत्येक स्वप्न पूर्ण होणार आहे. माझ्यावरती विश्वास ठेव आणि कमेंट बॉक्समध्ये माझ्या नावाचा जयघोष तू कर. बघ बाळा, तुझी सर्व स्वप्ने नेहमी सत्यात उतरवतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 धन्यवाद.